नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण चमचमीत मच्छी वाम फ्राय बनवणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता वाम फ्राय किती छान झालेले आहे, किती चमचमीत आणि झणझणीत झाले आहे। तर त्यासाठी इथे मी वाम मच्छीचे असे तुकडे घेतलेले आहेत। तर इथे मॅरिनेशनसाठी इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे। तर इथे जेवढं तुम्ही मच्छीमध्ये आंबट वस्तू टाकणार तेवढी मच्छीची चव अजून वाढणार। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, घरगुती मसाला घेतलेला आहे। तर इथे मसाल्याचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवायचं आहे कारण झणझणीत झाली पाहिजे यासाठी। त्यानंतर इथे गरम मसाला टाकलेला आहे, धणे जिरे पावडर आणि इथे तेल टाकायचं आहे। तेल तर हे टाकायचंच आहे कारण तेलामुळे मच्छीला अजून चांगली असे कारण तेल जे आहे ते मच्छीच्या आत असं मुरलं जातं, त्यामुळे मच्छीला चांगली अशी अजून टेस्ट वाढते मच्छीची। तर इथे मी अद्रक, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची इथे जाडसर अशी पेस्ट केलेली आहे आणि ती सुद्धा यामध्ये टाकलेली आहे। तर ही पेस्ट टाकल्यामुळे सुद्धा मच्छीला चांगली अशी चव येते। तुम्ही कोणत्याही मच्छीमध्ये ही पेस्ट टाकू शकता, खूप छान चव येते। तर इथे आपलं सर्व एकजीव करून झालेलं आहे। मसाले जे आहेत ते सर्व वामच्या तुकड्यांना लावून घेतलेले आहेत। तर इथे चांगलं असं मसाले जे आहेत ते लावून झालेले आहेत। तर इथे मी आता गॅसवर एक तवा ठेवलेला आहे। त्यानंतर इथे मी तेल टाकून घेणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता तेल जे आहे ते चांगलं असं गरम झालेलं आहे। तर आपण वाम मच्छीचे जे तुकडे आहेत ते एक एक करून सर्व आता तेलामध्ये टाकून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे आणि एक एक करून असे हे तुकडे जे आहेत ते मी आता टाकून घेणार आहे। तर तेल जे आहे ते तव्याच्या एका बाजूला गेलेलं आहे, तर त्यामुळे मी ज्या बाजूला तेल आहे तिथे मी हे पीस टाकून घेते आणि ते बाजूला करून घेते कारण सर्व तुकड्यांना जे आहे चांगलं असं तेल लागलं पाहिजे, चांगले तेलामध्ये फ्राय झाले पाहिजेत। तर इथे मी सर्व वाम मच्छीचे जे तुकडे आहेत तर इथे मी सर्व असे टाकून घेतलेले आहेत आणि चांगलं त्यांना तेलामध्ये आता फ्राय करून घेणार आहे, शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर इथे एका बाजूला शिजलेले आहेत, तर आता दुसरी बाजू जी आहे ती आता मी पलटी करून घेणार आहे। तर इथे मच्छीचे जे पीस आहेत ते मी आता एका बाजूने पलटी करून घेतलेले आहेत। तर इथे कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत कारण कढीपत्त्यामुळे मच्छीला जो आहे चांगला असा फ्लेवर येतो आणि मच्छीचा जो वास असतो तो थोड्याफार प्रमाणात जो आहे कमी होतो। तर इथे आपली मच्छी जी आहे ती चांगली अशी फ्राय झालेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती चमचमीत झालेली आहे आपली वाम मच्छी फ्राय। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, खूप छान लागते। बाय बाय।